तर हा आहे भाजे धबधबा. हा पावसाळ्यामध्ये खूप जास्त सुंदर दिसतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि मी आणि पल्लू आता आलेलो आहोत भाज्या केव्जला. सो हा आहे भाज्या लेणींचा रस्ता. तर इथं एक तिकीट गृह आहे, तिथे आलो आहे. तिकीट काढलं आहे, मी ऑनलाईनच काढलं आहे. आणि तिकीट काढल्याच्या नंतर आता आपण जाऊया वरी लेण्या बघण्यासाठी. काय का बसतीस ग तू 10 मिनिटाला, सॉरी 2 मिनिटाला. भाजे लेण्यामध्ये एकूण 29 लेण्या आहेत. आपण सर्वात शेवटच्या लेणीपासून बघायचं ठरवलंय. आता तुम्हाला जे दिसत आहे हे आहे मेडिटेशन गृह. इथे भिक्खू येऊन मेडिटेट करायचे. हे सगळं जे मेडिटेशन गृह आहे हे पूर्णपणे दगडाचं बनवलं आहे आणि ह्याची रचना अशी केली आहे की इथे बसून जर तुम्ही मेडिटेट करत असाल, मंत्र म्हणत असाल तर पूर्णपणे इथे इको ऐकू येईल. आम्हीही इथे थोड्या वेळ बसून मेडिटेशन केलं आणि पुढे निघालो. चला आता आपण जाऊया पुढच्या लेण्या बघायला. ही आहे पाण्याची टाकी. विश्रामगृहाच्या साईडलाच ही पाण्याची टाकी आहे. तुम्ही पाणी बघू शकता, स्वच्छ आणि तळ हा स्पष्ट दिसतोय. चला तर मग आपण जाऊया आता विश्रामगृहाकडे. ह्या पायऱ्या कदाचित आत्ताच बनवलेल्या असाव्यात. विश्रामगृह हे जमिनीपासून थोडेसे उंच कोरले होते आणि ह्या विश्रामगृहाची रचना आपण बघू शकता. हे विश्रामगृह बघितल्याच्या नंतर असं वाटतं की कदाचित एका व्यक्तीला सफिशियंट झोपता येईल, बसता येईल, त्यासाठी हे बनवलं असावं. ह्या लेण्या 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्या आहेत. येथील सूर्य लेणी प्रसिद्ध आहे. ह्या पहिल्या शिल्पात 4 घोड्याच्या रथावर सूर्यदेव स्वार होऊन चालले आहे. रथात त्यांच्या मागे त्यांची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वरी छत्र धरले आहे आणि दुसरी चामर ढालत आहे. रथाखाली असुर तुडवले जात आहेत आणि सूर्यदेवतेचा शत्रू म्हणजे राहू ही तुडवला जात आहे. या लेण्यामध्ये पौराणिक प्रसंगाचे पट, सालंकृत शस्त्रधारी द्वारपाल, वन्य प्राण्यांचे थग, चैत्यस्तूपाचे नक्षीकाम कोरले आहे. इथे शस्त्रधारी द्वारपाल कोरलेले दिसते. इथे भिक्खूंना राहण्यासाठी खोल्या आढळतात. ह्या ज्या भाज्या केव्ज आहेत, इथे जर तुम्ही पाहाल तर मोस्टली तुम्हाला विश्रामगृह हेच दिसतील. कदाचित ह्या केव्ज ह्या विश्रामगृहासाठीच बांधल्या असाव्यात असं मला वाटतं. आता तुम्हाला जे दिसत आहेत ते स्तूप आहेत. हे पूर्णपणे 14 स्तूप आहेत. 9 स्तूप्स बाहेर आहेत आणि 5 स्तूप हे मधल्या साईडला आहेत. हे स्तूप भाज्या लेणी इथे मृत्यू झालेल्या भिक्षूंच्या स्मरणात बांधले गेले असावे. स्तूपांच्या तपशिलामध्ये भिक्षूंचे नावे आणि त्यांच्या संबंधित पदव्या दर्शवल्या आहेत. ह्या दुसऱ्या लेणीकडे जायच्या पायऱ्या आहेत. इथून वरी गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे. भाज्या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक लेणीजवळ पाण्याच्या टाक्या ह्या अवश्य आहेत. इथे बहुतांश प्रमाणात विश्रामगृहे आहेत. प्रत्येक विश्रामगृहाची रचना ही सारख्याच प्रमाणात केलेली दिसते. आता आपल्याला जे दिसत आहे ते आहे दुमजली कोरीव विहार. असं म्हणतात की भाज्या लेणी ज्या आहेत त्या बौद्ध भिक्षूंसाठी हे एज्युकेशन पॉइंट होतं. इथे बौद्ध भिक्षू हे दूरदूरून यायचे आणि इथे शिक्षण ग्रहण करायचे. इथे जे हेड मॉन्क होते, प्रमुख भिक्षू होते, ते इथे आलेल्या सर्व भिक्षूंना शिक्षा प्रदान करायचे. इथे तुम्हाला एक डिझाईन हमखास बघायला भेटेल, ती म्हणजे पिंपळाच्या पानाच्या आकारासारखं केलेलं दरवाजावरील कोरीव काम.
इसवी सन पूर्व 2 शतकात भाजे लेणी कोरण्यात सुरुवात झाली होती असे म्हटले जाते. त्यानंतर 800 वर्ष म्हणजे इसवी सन 6 शतकापर्यंत लेणी निर्मिती सुरू होती. सामान्य जनतेने जे दान केलं होतं त्यातून हे विहार उभं राहिलं आहे. आता आपल्याला जे समोर दिसत आहे ते आहे चैत्यगृह, भाजा लेणीतील सर्वात प्रमुख आणि आकर्षणीय वास्तू. चैत्यगृहामध्ये तुम्ही प्रवेश केल्यास तुम्हाला दिसेल की इथे चैत्य कमान कोरली गेली आहे. ह्या कमानीला टोटल 172 छिद्र पाडली आहेत. इथली चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि 8 मीटर उंच आहे. इथे 27 अष्टकोनी खांब आणि शेवटी खूप मोठं स्तूप आहे. इथल्या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हे कोरली गेली आहेत. चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे. ह्या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीमध्ये लेख लिहिले आहेत. आता आपण जातोय भाजा लेणीतील सगळ्यात शेवटच्या लेणीकडे. इथे मुख्य प्रमाणात भिक्षूंसाठी विश्रामगृहे बनवलेली दिसतात. शेवटच्या केव्ज बघून आम्ही दोघं खाली निघालो आणि पायऱ्यावरून खाली उतरताना आम्हाला छोट्याशा गुफेचा रस्ता दिसला आणि ते बघून आम्ही पुढे चाललोच होतो. महादेवांची पिंड कोरलेली ही दिसली आणि हे सर्व बघून आम्ही खाली निघालो. भाजा लेणीतली ही सगळ्यात शेवटची केव ही सगळ्यात उंच ठिकाणी कोरली गेली आहे. इथे तुम्ही बघू शकता जाताना आणखीन काही विश्रामगृहे इथे कोरली होती. हे सर्व विश्रामगृहे बघून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. चलो, मस्तपैकी भाज्या केव्ज बघून झालेल्या आहेत. खरं तर मी खाली बघत चालतो कारण की चलत तुमच्याशी बोलतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल सो गाईज प्लीज डू सबस्क्राईब आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट.